प्रत्येक मानवाच्या चित्तामध्ये बुद्धत्वाची उत्पत्ती होणे हे सुखदायी आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये थोडा वेळ काढून जर आपण धम्म श्रवण केला तेही सुद्धा सुखाला कारण आहे. सर्व मिळून एखादं कार्य करणे आणि ते सफल करणे तेही सुखाला कारण आहे. समगाणम तपोसुखो, पवित्र कार्य, शुद्ध कार्य, निर्मल कार्य आपण ज्या उद्देशाने करतो आणि ते सुद्धा एक सुखाला कारण समगाणम तपोसुखो. हे कुशल कर्म, पुण्य कर्म केलेलं कार्य हे एका तपाच्या समान. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या चित्तामध्ये बोधी उत्पन्न कशी होईल याचा अभ्यास केला. तथागत भगवान सर्व सांगतो पावन पवित्र की ज्ञान सर्वप्रथम देवाला. ज्या महामानवाने तुम्हा सर्वांचा उद्धार केला, धरतीच्या कणाकणावर उपकार माझे, देशाच्या जनाजनावर उपकार माझ्या बाबासाहेबांचे उपकार, अनेक दृष्टांताच्या उदाहरणाच्या प्रसंगाच्या रूपाने आपल्यावर आहे. त्या बाबासाहेबांच्या विचार करतीला पूर्वाला दिला. भगवंत सन्मानंदजी महास्थळी यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या परिश्रमातून आजचा कार्तिक महोत्सव भव्य मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केला. ते आजच्या संघामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भक्तीजी वदंत संघाची महास्थळी की ज्यांचा माझा परिचय 40 वर्षापासून आहे. 40 वर्षापासून त्यांचं आम्हाला सानिध्य लाभलं आहे. अनेक भिक्षूंना त्यांचं सानिध्य लाभलेलं आहे. जसं भदंतशील रक्षित यांनी आवर्जून ऑल इंडिया भिक्खू संघाचे कार्यभार सांभाळत असताना बुद्धगयामध्ये भक्तीजीचं नाम उल्लेख केला. ही गोष्ट सत्य आहे आणि ती गोष्ट मी सुद्धा स्वतः बघितली आहे बुद्धगया ऑल इंडिया भिक्खू संघामध्ये. आणि सर्व विश्वावर गाण्या मोठ्यावर प्रेम करणारे, आदर करणारे, सत्कार करणारे. आम्ही त्यांच्यापेक्षा काही पटीने लहान आहोत, त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. आणि आज एवढा मोठा संघ आहे, त्या संघामध्ये सुद्धा ते ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. म्हणून त्यांना सुद्धा मी आजच्या प्रसंगी तेव्हा अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आमच्या बाजूला बसलेले भदंत शीलरक्षीची महास्थळी पंचशील बुद्ध्या सावळे, त्याचप्रमाणे आता जशी पंत भंतीजी गेले, कौशाल्य भंतीजी आहेत, त्यानंतर भंतीजी आहे, बाकी उपस्थित भिक्षू संघ आहे, भिक्षू आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत. दान पुण्य महोत्सव आजचा आश्विन पौर्णिमेपासून 1 महिना आज पूर्ण होत आहे. अनेक उपासक उपासिका अनेक एरियामध्ये दान पुण्य महोत्सवामध्ये सहभागी होतात. आताच नुकता 2 तारखेला फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम बोरखेडीला घोडापे परिसरामध्ये भदंत कौंडण्याची महास्थळी यांच्या मार्गदर्शनामध्ये, यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या अजून काही सहकारी भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वस्त्र समापन झाला. तिथे सुद्धा मी होतो. भदंत सन्मानंदजी महास्थळी यांनी इथल्या कार्यक्रमाची माहिती दिली तेव्हा भक्तीजी ने सांगितलं की कौंडन्य भक्तीजी के साथ में जब मिला उनको मैं आने के लिए निमंत्रण दिया तो वो भक्तीजी ने बोला कि आपको क्या चाहिए. आता तुम्ही या उदाहरणावरून लक्षात घ्या की आम्ही तुम्हाला म्हणतो शिलाचं पालन करा, दान करा, ध्यान करा. आम्ही तुम्हाला सांगतो असं नाही, भिक्षू सुद्धा स्वतः करतात. त्यांना सुद्धा आपला पुण्य संचय करायचा आहे. आता श्रीपंत भक्तीजी उठून गेले, त्यांनी मोठे वंतीलाही दान केलं, मलाही दान केलं, बाजूच्या वंतीलाही दान केलं. भिक्षू मिळणे आपल्यासाठी किती पुण्यकर्म आहे, किती उत्तम मंगल आहे.
त्यांनी दान केलं. भिक्षू सुद्धा शीलाचं पालन करतात, भिक्षू सुद्धा दान करतात, भिक्षू सुद्धा तप करतात. आणि ते स्वतः कळून तुम्हाला सांगतात की बाबा भिक्षूला का शील असतात. तुम्ही आता 8 शील घेतले तुमच्या चित्ताला शुद्ध बनवण्यासाठी, तुमच्या चित्ताला सचित्त परिवर्तन, तुमचं चित्त परिशुद्ध करण्यासाठी तुम्ही शील घेतलेला आहे. कल्याणने भंतेजीने सांगितलं की आपल्या धर्मात हे नाही ते नाही हे नाही ते नाही, मग आहे काय? मग त्यांनी तुम्हाला शील सदाचाराचा अष्टांगिक मार्गाचा ध्यानाच्या मार्गाचा अभ्यास सांगितला. आणि त्याच्यामुळे आपण आत्मदीप व्हावं, स्वतःचं जीवन आपण स्वतः प्रकाशमान करू शकतो. त्या गोष्टीवर त्यांनी जोर दिला. कमलेने भंतेजी आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हालाही विचारले की भंतेजी तुम्हाला काय पाहिजे. अरे ज्यांच्याकडे सर्व आहे, ज्यांचं जीवन एवढं मोठं झालं ते काहीच मागत नाही, काहीच मागत नाही. त्यांना कशाची कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्हाला जर काही मागायला गेलं ना तर तुम्ही खूप मोठा विचार करता. बापा बापा तेलाचा बिमा 2000चा, 15चा पट्टा, 1500चा नाही. आमची अवस्था एवढी मोठी नाही, आम्ही एवढे देतो. पण तुम्हाला त्यावेळेला असं समजलं पाहिजे की आमची आमच्या गुरुने योग्यता जाणली, आमची आमच्या गुरुने पात्रता जाणली, आमच्या गुरुने आम्हाला बल दिलं आणि आम्हाला संकेत केला, पुण्य कर्म करण्याची संधी आम्हाला दिली. हे तुम्ही समजलं पाहिजे आणि मोठ्या श्रद्धेतून तुम्ही दान केलं पाहिजे. 1 महिना अनेक उपासक उपासिकांनी दान धर्म केला. 3 महिने अनेक उपासक उपासिकांनी सद्धम्म ऐकला. हा मैत्रीचा उत्सव आहे, करुणेचा उत्सव आहे, प्रेमाचा उत्सव आहे, एकामेकाला भेटण्याचा उत्सव आहे, दानदेव धम्म ऐकण्याचा उत्सव आहे. पवारणा महोत्सव, दान पुण्य महोत्सव. आपलं उरलेलं जीवन धम्मात गेलं पाहिजे, आपल्याला उरलेलं जीवन शील सदाचारात गेलं पाहिजे. आपल्या संपत्तीतून थोडासा हिस्सा दान झाला पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं सगळं परिवर्तन आहे, सगळं बदलणार आहे, सगळं नश्वर आहे, पण नथी जिरे ती सद्धम्म. सद्धम्म कधीच जुना होत नाही. महिन्याला पिक्चर बदलले, महिन्याला पिक्चरचे गाणे बदलले तरी ते लवकरच पुसून जातात. पण सब पापस करणां कुशल सोपसंपदा सचेत परियोदपनं एतं दान सासनं. 25,000 वर्षापेक्षा जास्त काळ गेला पण ते तशानं तसंच आहे, ते नवीनच आहे. ते आपल्याला ऐकावं असंच वाटते, त्याचं आपल्याला आचरण करावं असंच वाटते. प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या जिम्मेदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडून परमार्थिक धर्माकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रापंचिक जीवनामध्ये सुखाचा भास आहे आणि परमार्थिक जीवनामध्ये सुखाचा आनंद आहे. दान करत असताना किती लोक आनंदी होतात, शील पालन करत असताना लोक किती आनंद होतात. बौद्ध देशामध्ये उपोषणाच्या दिवशी काही काळ विहारामध्ये घालवण्यासाठी त्यांची स्पेशल व्यवस्था केली जाते. उपोषणागारामध्ये उपोषण तुटलं नाही पाहिजे. उपोषण पालन करत असताना त्याचा भंग नाही झाला पाहिजे म्हणून एक वेगळी व्यवस्था केली जाते बौद्ध देशामध्ये. बौद्ध देशामध्ये चुपचाप राहा, शांत राहा असं बोलतच नाही कोणी. त्यांना आपोआपच समजते आपण विहारात गेलो कसे बसले पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, काय केलं पाहिजे. काहीच कोणाला सांगावं लागत नाही. मी एकदा श्रीलंकेला गेलो, भंतेजी शील रक्षितजीचा वर्षवाद चालू असताना मी तिथे गेलो. तिथे मला एक भंतेजी भेटले आणि ते सांगत होते एक गाथा उच्चारण्यासाठी एका भंतेजीला बोलावल्या जातात आणि त्या भंतेजीवर लाखो रुपये खर्च केला जातो. त्यानंतर भंतेजीने सांगितलं विनयाच्या आधारावर भिक्षूंच्या भिक्षा
आपला आसन उंच नको. भिक्षूंच्या उच्चारणापेक्षा आपलं उच्चारण उंच नको. भिक्षू जेव्हापर्यंत एखाद्या गाथेचं सुद्धाचं वाणीचं उच्चारण करत नाही त्याच्या आधी आपलं उच्चारण नको. त्यांच्यापेक्षा मोठा आवाज नको. ह्या गोष्टी सांगितल्या. ह्या गंभीर गोष्टी आहे. हा गंभीर विषय आहे. एखाद्या परिवारामध्ये श्रद्धावान परिवारामध्ये आम्हाला कधी कधी बोलायला जाते भिक्षू लोकांना. मग तिथे एखादा येतो आणि म्हणतो बंतेजी माझा आवाज सुंदर आहे, मला चांगलं बोलता येते, मला चांगलं लिहिता येते, मला चांगलं गाता येते, तुम्ही बसून राहा, आम्ही लग्न राहतो, तुम्ही आशीर्वाद द्या. मग आम्ही म्हणतो तूच आशीर्वाद बी देऊन दे. आता तेवढंच आमच्या वाट्याला कशाला देतो, तूच एवढंही करून घे आणि लग्न लागल्याबरोबर नासोडा दानोडा करून घे ना आम्हाला सीधं जाऊ दे. तनांतर बंदीचे जे सांगितलं मार्मिक विषय तुम्हाला मार्मिक आणि खरं आहे. म्हणून काय बोललो मी, एक गाथा भिक्षूंकडून उच्चारण्याकरिता लाखो रुपये खर्च करतात. का ती गाथा पुस्तकात आहे, ती गाथा तुम्हाला पाठांतर आहे, ती तुम्हाला पण म्हणता येते, तुम्हाला पण त्याची जाणीव आहे. पुन्हा करण्याचा मंत्री बोलले की सूत्रपठणामध्ये जो जो उच्चारण होतो ते तुम्हाला सुद्धा माहीत पडते. ही काही कथा नाही, ही काही ग्रंथकथा नाही, हे काही तुम्हाला माहीत करायची गोष्ट नाही, असा विषय नाही. हे तुम्हाला माहीत पाहिजे त्याचं महत्व पाहिजे. कोणत्या गाथेसाठी लाखो रुपये खर्च करतात, कोणती गाथा भिक्षूच्या मुखातून ऐकण्याचे हातात ते लंकाचे लोक. इमे हेते महाबोधी लोकनाथेन मुदिता अहम पिते नमस्कामी बोधी राजा नमस्ते. कोणाच्या वाणीतून? भिक्षूच्या वाणीतून. यस्य मुळेनि सिन्नो वा सपारी विजय करता तत्तो सपरितो सत्ता वंदे तम बोधी वास. त्या बोधी विषयाची वंदना, बोधी विषयाची पूजा भिक्षू पहिले उच्चार करतात, उपासिका पहिले उच्चार करतात. एक चिवरचा ट्रे असेल तरी सगळे भिक्षू त्याला हात लावतात, त्या ट्रेला उपासिका हात लावतात. दम द्यायला असते एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे. पुष्प असेल ते पुष्पाचा ट्रे सुद्धा एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे. फळ असतील तरी फळाला सुद्धा एकामेकाचा हात लावला जातो. आणि सुंदर लोक म्हणतात एकं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोजे. आपल्या इकडे पहिला तिकडेच सर्व तिकडेच मध्ये लाट लागून राहिली, मध्ये पाणी लागून राहिला, तुला जागाच नाही का, महात्माची वस्ती का, चित्रमुळे पूजा चालू आहे, वंदना चालू आहे, दिपिसो चालू आहे, स्वागत चालू आहे, सुरपटी पन्न चालू आहे. भिक्षू लोक उच्चारण करत आहे. आम्ही आमचं चित्र पूजा आम्ही कशासाठी आलो, भक्तीचे एवढा मोठा प्रयत्न कशासाठी केला, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भिक्षूंचा संघ कशासाठी बोलवला, तुम्ही वेळात वेळ काढून कशासाठी आले. दीन पात्राचे भोजन करती शराने. हे जे बुद्धवाणी आहे ना, ही धर्मवाणी आहे, धर्मदेशना आहे. याला थाली, कटोरी, ग्लास, बॉटल नाही लागत. भगवान बुद्धाचे भिक्खू, भगवान बुद्ध म्हणतात, भारतात ब्राह्मणाला उपदेश करत असताना भगवान बुद्ध म्हणतात, माझं ज्ञान बीजाप्रमाण आहे, उपासकाचे मन शेती प्रमाण आहे. वाटते का तुम्हाला आपलं मन शेतीसारखं आहे म्हणून? वाटते का आपल्याला आपल्या चित्तामध्ये काहीतरी बोधी उत्पन्न झाली पाहिजे म्हणून?
वाटते का आपल्याला काही भगवान बुद्धाचे धम्मदेशना चांगली शांततेने ऐकले पाहिजे म्हणून? नसन वाटत तर वाटलं पाहिजे, वाटलं असेल तर पुन्हा पुन्हा वाटलं पाहिजे. कठीण आहे धम्म ऐकणे, कठीण आहे भिक्षूचं दर्शन घेणे, कठीण आहे भिक्षूला दान देणे. बौद्ध देशामध्ये सकाळी स्वयंपाक झाला बौद्ध देशात की आपल्या घरामध्ये पकलेलं सगळं अन्न दाराच्या बाहेर आणतात, टेबल लावतात, खुर्ची लावतात, येणाऱ्या भिक्षूच्या पात्रामध्ये पहिले देतात, वंदन करतात, नंतर भोजन करतात. त्या देशामध्ये बौद्ध देशामध्ये खूप सारे भिक्षू आहेत आणि त्यांना दान देणं सहज होते. आपल्याकडे भिक्षू कमी आहे, आपल्याकडे विहार कमी आहेत. पण ज्या दिवशी आपल्याला भिक्षू मिळाले, ज्या दिवशी आपल्याला भोजनदान देण्याची संधी मिळाली, त्या दिवशी आपल्या हातात काही ना काही असलंच पाहिजे. मी विहारात जाणार आहे, मी संघदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे, मी भिक्षूला माझ्याकडून काही ना काही दान देणार आहे. मी त्या दिवशी येणेकरूला बोलत असताना एक मार्गदर्शन केलं. म्हणलं तुम्ही अचानक आले, काही ठरवून नाही आले, काही सांभाळून आले, फक्त तुम्ही कमीत कमी नाही काय तर भंतीची हाती एक पाण्याची बॉटलच द्या. उपासक उपासिकाने जो गेल्या बॉटल आणायला नखेडला, कोणी सावळला, कोणी कुठं कोणी पिलं, आणि प्रत्येक भिक्षूला पाण्याची बॉटल. तुम्ही काही पण द्या, दान पुण्य महोत्सवाच्या दिवशी तुम्ही काही पण द्या, पण प्रत्येक भिक्षूंच्या जवळ माझं दान पोहोचलं पाहिजे. आज जर कोणाला काही शक्य नसेल तर चिवड तुमच्यापर्यंत पोहोचलं, त्या चिवडावर तुम्ही काही अल्पसं दान देऊन त्याला हातही देवा, ते तुम्हाला पुण्य लाभल. हे चिवड कठीण चिवरदान, वर्षभर समापनाचं चिवरदान, पौर्णिमा महोत्सवाचं चिवरदान, संघाला दान देण्याचं चिवरदान. बौद्ध देशात याची फार मोठी गरिमा आहे. तुम्ही कल्पना नाही करू शकत एवढी गरिमा आहे त्या चिवडाची. ते तुम्हाला सहज वाटते, पण खूप कठीण आहे तो विषय आणि तो प्रसंग तुम्हाला आला. त्या चिवडाला तुमचा हात लागलाच पाहिजे, त्या चिवडाला तुमचा वेळ लागलाच पाहिजे, त्या चिवडाला तुमचं धन लागलंच पाहिजे. भिक्खू संघाची धम्मवाणी ऐकल्याबरोबर त्याचं तुम्ही चिंतन मनन केलंच पाहिजे आणि तुम्ही आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. आज पौर्णिमेचा दिवस आहे, कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे. काल पौर्णिमा लागली, आज उरलेली पौर्णिमा आहे सायंकाळपर्यंत. मी सुद्धा सारनाथला जाणार होतो आणि बरेच वर्ष मी सारनाथलाच गेलो, पण तिकडची काही चुकामुक झाली असेल तर भंतीजीच्या आग्रहामुळे, आणि आजचा दिवस सुद्धा भंतीजीच्या आग्रहामुळेच मी सारनाथला गेलो नाही. दंत धातूंचं दर्शन घेण्याकरिता आणि मी इथे आलो. भंतीजीने सांगितले की भंतीजी आपले हा आहे, मी आलो. आज पौर्णिमा आहे, भंतीजी तू मला दान दिल्याच्या नंतर इच्छितं पच्चितं तुह्यं चित्पदेव समिधन्तु सभ्ये पुरेतु चित्त संकल्पा चंदोपन्न रसोयथा मनी ज्योतिरसोयथा, असा आशीर्वाद देतात. काय म्हणतात भंतेजी? दान दिल्याच्या नंतर तुम्ही शील घेतल्यानंतर भंतेजी आशीर्वादात काय म्हणतात? तुमची इच्छा, तुमची आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो. पौर्णिमेचा चंद्र म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये फुल मून डे म्हणतो, पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होण्यासाठी 15 दिवस लागतात. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एक एक इच्छा पूर्ण होण्यासाठी पौर्णिमेच्या चंद्राचं उदाहरण दिलं आहे. भिक्षूला सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात, यो हवे दहरो भिक्खू इवंती बुद्ध शासने सोमं लोकं पवासेति अभवा मुक्तो चंद्रिमा. तिथे सुद्धा तरुण भिक्षूला भगवान बुद्ध प्रशंसा करत असताना ढगापासून मुक्त असलेल्या चंद्राची उपमा देतात की जसा ढगातून मुक्त असलेला चंद्र संसारातल्या लोकांना प्रकाश देतो, तसाच तरुण भिक्षू उपासक उपासिकांना प्रकाशमान करण्यासाठी बुद्ध वचन लोकांपर्यंत पोहोचवतो.
भगवंत सन्मानंदजी महात्रे त्यांच्या 45 वर्षापेक्षा जीवन सत्ब्रह्मात गेलं. ते तरुणच होते. मी माझ्या जीवनामध्ये जीवनाच्या 18व्या वर्षी प्रवर्जा घेतली आणि 20व्या वर्षी उपसंपदा केली आणि या वर्षी माझा 37वा वर्षावास पूर्ण झाला. तरुण भिक्षूची भगवान बुद्ध प्रशंसा करतात. या मंचावर सुद्धा, या आसनावर सुद्धाच्या प्रसंगी तरुण भिक्षूंची संख्या खूप आहे आणि त्या तरुण भिक्षूंची संख्या तरुण कार्य करतात. मोठे मोठे कार्यक्रम, मोठे मोठे संकल्प, मोठे मोठे त्यांचे ध्येय, धोरण, उद्देश. मग तुम्ही भिक्षूला दिसल्याबरोबर नम्रतेने हात जोडले पाहिजे. भिक्षू बसल्याच्या नंतर त्यांना त्रिवार अभिवादन केलं पाहिजे. भिक्षूला पाणी, चहा, भोजन हे आदर तिथ्य केल्याबरोबर नम्र चित्ताने आपण दिलं पाहिजे. हात जोडले पाहिजे. अंजली करणीयो, हात जोडले पाहिजे. दक्षिणेयो, दान दिलं पाहिजे. आज इथे 15 वर्षी आहे. 15 वर्षीला आपण दान देण्यासाठी 10,000 रुपयाची गरज आहे. 150 रुपये प्रत्येकापाशी असते. मग त्याच्या 150चे बारीक बारीक तुकडे जर केले तर बरोबर 15 तुकडे करायचे 150चे. प्रत्येक भिक्षूला थोडं द्यायचं. इदंपि संगे रतनं पवित्रं. जा रतन सुखाकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला संघाचं महत्व कळेल. आहे की नाही? संघाला दान दिल्यामुळे महान फळ होते. महान फळ होते. का होते महान फळ? कारण की भिक्षू तथागताचा संघ 4 मार्गाने 4 फळाची प्राप्ती करणार असतात. म्हणून आपण त्यांना दान दिलं पाहिजे. मिगार माता विशाखाचा प्रसंग अवश्यवासामध्ये जेव्हा मिगार माता विशाखा 8 वर मागते आणि 8 वर मागितल्याच्या नंतर भगवान बुद्ध विचारतात, हे विशाखे, तुला 8 वर 8 गोष्टी अष्टपरिष्कार दान देण्यासाठी तू माझी मान्यता मागते विशाखे, याच्या मागचा तुझा उद्देश काय आहे? तेव्हा मिगार माता विशाखा म्हणतात, एखाद्या श्रावस्ती नगरीमध्ये येणाऱ्या भिक्षूंना मी जर कदाचित जीवनात शिवर देईन, मी जर कधी पात्र देईन, मी जर कधी अष्टपरिष्कार देईन, मी जर त्यांना पात्र खिचडी देईन, मी जर त्यांना औषधी देईन, तर मी समजेन की माझं दान एखाद्या श्रावस्ती नगरीवर येणाऱ्या भिक्षूला लागलं आणि ते भिक्षू विकारमुक्त झाले आणि ते भिक्षू सद्धर्माच्या कामात पडले आणि ते भिक्षू धर्म कार्य करतात. याचं मला पुण्य मिळेल, याचं मला पुण्य मिळेल. यासाठी भगवान तुम्ही मला अनुमती द्या की मी 8 वर जे मागत आहे हे देण्यासाठी तुम्हाला अनुमती द्या. जा सुजाताकडे, जा सुकेशरीकडे, जा नंदिनीकडे, जा खेमाकडे, जा आम्रपालीकडे, जा कुंडलकेशाकडे. ह्या त्यांचा आदर्श. बघा त्यांचं जीवन, बघा कसे ते अज्ञानी होते, बघा कसे भिकारी होते, बघा त्यांचं जीवन कसं विचित्र होतं. पण जसे ते बुद्धाच्या सानिध्यात गेले सर्व जीवन त्यांचं परिवर्तन झालं. तुम्ही तुमचा शब्द आम्हाला समजत नाही, भरलेली चुकी भुली माफ करा. आम्हाला समजत नाही, चुकी भुली माफ करा. समजत नाही हा तुमचा दोष नाही, पण समजून घ्या हे तुमचं खरं बुद्धिमत्ताचं लक्षण आहे. भरलेलीला विचारून घ्या, समजून घ्या, ऐकून घ्या, ओळखून घ्या आणि आचरण करायला शिका. समजत नाही म्हणण्यास जमणार नाही. 70 वर्ष होऊन राहिले. बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या पूर्वजांना दीक्षा दिली, 70 वर्ष होऊन राहिले. मग आपल्याला शब्द शोभते का? आम्हाला समजत नाही, आम्हाला कळत नाही, आम्हाला वगैरे वगैरे. समजून घ्या. भिक्षूच्या सानिध्यात जा, ग्रंथाच्या सानिध्यात जा, चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात जा. समजून घ्या. समजून घ्या तेव्हा तुम्हाला चांगल्या धर्माचरण करता येईल. समजून घ्या तेव्हा तुम्हाला विनय समजेल. समजून घ्या तेव्हा तुम्ही श्रद्धेची किंमत करा. समजून घ्या. समजणार नाही तर आपल्याला काय करायचं? तुम्हाला जेवढं समजते तेवढंच करा, पण चांगलं करा. तुम्हाला जेवढं दान द्यायचं आहे तेवढंच द्या, पण चांगलं शुद्ध अंतःकरणानं द्या. आपला अभिमान, अहंकार, गर्व कमी झालं पाहिजे.
दान देत असताना मी दान देत आहे तुमच्या चित्ताला माहित पाहिजे. मला दान द्यायचं आहे हे चित्ताला माहित पाहिजे. मी दान देत आहे, मी दान दिलेलं आहे, तिन्ही वेळामध्ये तुमचं चित्त जागलं पाहिजे. नाही तर आपल्याकडे आहे म्हणून देऊन राहिलो, आपल्याला मागितलं कोण म्हणून देऊन राहिलो. आपल्या चित्तामध्ये जेव्हा म्हणतो भाव उत्पन्न होणार नाही. दानं ददन्तु श्रद्धाये शीलं रक्षन्तु स्वतः. स्वतःला बदलायचं आहे, स्वतःला परिवर्तन करायचं आहे, स्वतःला जाणायचं आहे, स्वतःला ओळखायचं आहे. एक सिद्धार्थ गौतम गृहत्यागी झाले नसते, बुद्धत्व प्राप्ती केलं नसतं तर जगाला प्रकाश मिळाला नसता. एक बाबासाहेब, एक बोधिसत्व आपल्याला विषमतेच्या बाजूतून आपल्याला बाहेर काढलं नसतं. एक बाबासाहेब जन्माला आले नसते, तुम्हाला विहारात बसण्याचे अधिकार नसते, तुमच्या समोर बुद्ध नसते, तुमच्या समोर भिक्षू नसते, तुमच्या समोर जीवन नसतं. हे कोणामुळे? बाबासाहेब. बाबासाहेब लाभले, तुम्हाला एवढे योग आले. पण बाबासाहेब लागून, बुद्ध धर्म लागून, भिक्षू लागून जर तुम्ही जर परिवर्तन करत नसाल तर बाबासाहेबाचा दोष नाही, हा धर्माचा दोष नाही, हा संघाचा दोष नाही, हा दोष तुमचा आहे. तुम्ही सुंदर एखाद्या नगर भोजनापर्यंत गेले, तुम्ही जर भोजन ग्रहण केलं नाही, सुंदर भोजन म्हणून जर तिथून वापस गेले तो त्या भोजनाचा दोष नाही. तुम्ही एखाद्या सुंदर तलावावर गेले, सुंदर तलाव, सुंदर पाणी, मोत्यासारखं पाणी, किती खर्च आला असेल, कसं झालं असेल, काय झालं, पण त्या पाण्याचा एक गुंडा जर तुम्ही घेतला नाही, त्या तलावाचा दोष नाही. बनतेने एवढं मोठं इथे महान कार्य केलं, त्या कार्यापासून जर कोणी लाभ घेतला असेल ते धन्य आहे. कोणी लाभापासून वंचित झाले तो त्यांचा दोष आहे, तो त्यांचा आयोजकाचा दोष नाही. म्हणून आजचा दिवस बौद्ध साहित्यामध्ये अतिशय पुण्याचा, आजचा दिवस अतिशय कुशल कर्माचा, आजचा दिवस फार मोठा आपल्या गुरुच्या गौरवाचा, आनंदाचा. एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूंना विचारतो म्हणते आपला वर्षवास कसा झाला. एक भिक्षू दुसऱ्या वंदना विचारतो, तो आपल्या अडचणी सांगतो, तो आपल्या समस्या सांगतो. एक भिक्षू दुसऱ्यांना विचारतो, सगळं आनंदित झालं. एवढंच नाही तर लहान भिक्षू मोठ्या भिक्षूला माफी मागतो, मोठा भिक्षू लहान भिक्षूला माफी करतो, क्षमा याचना करतो, आपत्ती देशना करतो. तुम्ही सुद्धा भिक्षूला ओळखा. सर्वंगामी भागते म्हणून द्वारत्याने मागतात सर्वांगा पालन करून तुम्ही भिक्षूला सर्वप्रथम माफी मागतो. भिक्षू माफी देतात. कोणी खोटं बोललं असेल, कोणी चूक बोललं असेल, कोणी गलती केली असेल ते लोक कबूल करतात. पण तुमच्या प्रपंचामध्ये कोणीच कोणाला माफी करत नाही, कोणीच कोणाला लहान समजत नाही, कोणीच कोणाला हात जोडत नाही. आणि ते शेवटी उलट असं म्हणतात की मी तुला जिंदगीत माफ नाही करणार. म्हणतो की नाही व्यवहारात, जिंदगीत मी तुला माफ नाही करणार, कारण की तू माफ करायला तर काहीच ठेवत नाही. पण भिक्षू तुम्हाला माफ करतात, तथागत तुम्हाला माफ करतात, बोधिसत्व माफ करतात. तुम्ही सुद्धा माफ करणं शिकलं पाहिजे. तुम्ही सुद्धा दुसऱ्याला प्रेम देणं शिकलं पाहिजे. तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना कवटाळणं शिकलं पाहिजे. बुद्ध धर्म काहीच नाही, बुद्ध धर्म व्यवहार आहे, बुद्ध धर्म कला आहे. बुद्ध धर्म तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जगण्यासाठी सहकार्य करते, मदत करते. आपण नवीन नवीन सायकल शिकतो तेव्हा पहिल्यांदा 10 वेळा पडतो, पण एकदा जर सायकल शिकलो आपण तर डबल सीट चालवतो, टेबल सीट चालवतो, हात सोडून चालवतो, पाय सोडून चालवतो, पडत नाही. तसा धम्म आहे. एकदा तुम्ही जर पंचशिलाचं महत्त्व जाणलं, त्रिशरणाचं महत्त्व जाणलं, अष्टांगिक मार्गाचं महत्त्व जाणलं, 10 पारामिताचं महत्त्व जाणलं तर तुम्हाला धम्म आचरण करणे काहीच कठीण वाटणार नाही. आणि तुम्ही जर धम्माच्या जवळ आलेच नाही, धम्म कठीण आहे आमच्याला होत नाही, धम्म कठीण आहे आमच्याला होत नाही, पंचशीलच होत नाही तर अष्टशील कसं करू, अष्टशीलच होत नाही तर आजीवन अष्टशील कसं करू, आजीवन अष्टशील होत नाही तर उपोषण अष्टशील कसं करू. तुम्ही या चक्करमध्ये तुमचा वेळ गमावा. म्हणून आजच्या प्रसंगी तुम्ही शीलवान, धर्मवान, दानी बना. तुम्ही बनले तुमच्या घरातले सदस्य बनतील. तुमच्या घरातले सदस्य बनले तुमचं घर धर्मवान होईल.
तुमचं घर धम्मवान होईल, तुमचे नातेवाईक धम्मवान होतील, शेजारी पाजारी धम्मवान होतील. कोणाला काहीच सांगायला लागत नाही. विहारात आले, प्रपंच आपल्या घरी ठेवा. विहारात आले, विहाराचं काम करा. भिक्षूंच्या सानिध्यात आले, भिक्षूकडून ऐका, बोलू नका, कमी बोला. आपल्या महाराष्ट्राचा म्हणा का भारताचा म्हणा सर्वे झाला, तर त्या सर्व्यामध्ये काय उत्पन्न झालं? लोक मनभर बोलते ना कर्मभर करते, असा सर्वे झाला. म्हणजे विहारात अशा पाट्या लिहाव्या लागतात की शांतता ठेवा. विहारात अशा पाट्या लावाव्या लागतात की स्वच्छता ठेवा. विहारात अशा पाट्या लावाव्या लागतात की मौनाचे पालन करा, बोलू नका. हे सांगायची गोष्ट आहे का? अरे भंतेजी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, विषय संपला. भंतेजीचं बोलून झाला, आशीर्वाद दिला म्हणजे तुम्हाला बोलायचंच काम आहे, दुसरं कोणतं काम आहे? मथार होत पर्यंत तुम्हाला बोलायचंच आहे. कोणी ऐको का नाही ऐको? माय 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 मासी राहते, मी राहतो लग्न फिरायचे अलग. मग कोणी मला भेटायला येते, कोण आहे जातो, कुठचं आहे जातो, काय म्हणे जातो, मी तिच्या म्हणून चाललोय जातो, तरी ते बोलत होते, तरी ते बोलत होतं. मी माझ्या रूम मध्ये जातो कवाडी घालून, तरी ते बोलत काय बोलायचे, कुठचं आहे काय म्हणायचे, काय घ्यायचे. मग सारे होऊन जाते तरी बोलतो. सारी जिंदगी बदल्यात गेली, पण ऐकण्यात पडते. ते तुम्हाला सांगतात तर ते ऐका. तुम्हाला ऐकण्याची सवय लावा, बोलण्याची सवय कमी करा, ऐकण्याची सवय जास्त लावा. आता भंतेजी सारखे विद्वान भंतेजी फार कमी आहे. भंतेजीला, छोट्या भंतीला कवटाळणारे भंतेजी फार कमी आहे. आम्ही आज वर्तमानामध्ये संज्ञान भंतेजी करूनच आम्ही ते गोष्ट अनुभव करतात. लहान्यांना मोठ्यांना जवळ घेणं, बसवणं, प्रेम देणं, कवटाळणं, चिवळायचं, अंतरवासायचं, बन्यान आहे का, बॅग आहे का, तब्येत कशी आहे, काय आहे, काही लागते का, काही लागते का, विचार करा. हे मोठ्या अंतकरणाचे लोक आहेत, हे मोठ्या मनाचे लोक आहेत. आणि झाडं मोठे झाले म्हणजे फळ देतेच, काही सांगायची गोष्टच नाही. आंबा मोठा झाला, लटपट आंबे येते. संत्र्याचं झाड मोठं झालं 5 वर्षानं, खाणं पातीले फळ येते. तसे या लोकांना फळ आले आहेत, त्याच्यामुळे ते फळही देते ना, सावली देते, वारले तर इंधनही देते. आहे का नाही? कुठे सावली आदर्श. आज धर्मकीर्ती भंतेजी आपल्यात नाही, पण धर्मकीर्ती भंतेजीचं नाव घेतो का नाही? महापंत भंतेजी थकले, आले, जेवले, गेले, पण महापंत भंतेजीने एवढा मोठा संघ निर्माण केला असं आपण मानलोच की नाही? मग त्याच दुःखातले हे भंतेजी, त्याच काळातले भंतेजी, 25 वर्षाचे पुढचे. म्हणून हे दुर्लभ आहे अशा लोकांचं संगती. आता लोक काय करते, लोक माणसाचा अभ्यास करते, धर्माचा कमी करते. तो भंतेजी असा, तो तसा, तो तोंडालाच मागते, तो 2 टाइम जेवते, तो असाच खाते, तो तसाच नाही खात. लोक एकाच अभ्यास करते. अरे पण तो भंतेजी काय करते? त्यांच्या कामाकडे लक्ष द्या, त्यांच्या उद्देशाकडे लक्ष द्या, त्यांच्या ध्येय धोरणाकडे लक्ष द्या. तो त्यांचं पण पुण्य कमावतो, तुम्हाला पण पुण्याचा रस्ता दाखवतो. आज तुम्ही भंतेजीच्या शब्दाला मान देऊ, सहकार्य केलं, मदत केलं, दान केलं, एवढ्या मोठ्या भिक्षूंची सेवा केली, एवढ्या मोठ्या भिक्षूंना भोजन दिलं, एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला प्रेरणा भंतेजीची. तुमच्या चित्तामध्ये त्यांनी धम्म पेरला, तुमच्या चित्तामध्ये त्यांनी बीजारोपण केलं, ते फलित झालं, ते फुललं, फळलं, फळ आले. हा एवढा मोठा प्रसंग उभा राहिला तुमच्या समोर, याचं सोनं करा. 1 वर्षानंतर हा पर्व येतो, 1 वर्षानंतर हा कार्यक्रम येतो. अरे आपल्या जीवनामध्ये कोणाचा भरोसा कोणाला नाही, किती जगाचा आहे कोणाला माहित नाही, कोणाला कोणती केव्हा बिमारी हे माहित नाही, कोणाचा शक्ती आहे हे माहित नाही. म्हणून पुण्य कर्म करताना घाई करा, पापमय कर्म करताना खूप विचार करा. अशक्य झाला तर करूच नका. पुण्य कर्माला घाई करा, तुमचे कर्म तुमच्या कामाला येणार. कर्म सिद्धांत बुद्धाचा विचार आहे. म्हणून जे जे कराल त्याची तुम्हाला प्राप्त होईल असं बुद्ध सांगतात. असे बुद्धाचे वचन भिक्षू तुमच्यापर्यंत पोहोचतात. एक भिक्षू संकल्प करतो, एक फार मोठा नंदवर उभं होते.
कौंडण्य भंतेजीने एवढा मोठा परिसर तिथे उभा केला, हजारो लोकांना तिथे धर्माचा लाभ होत आहे. संगानंद भंतेजीने इथे एवढा मोठा परिसर उभा केला, त्यांचा लाभ होत आहे लोकांना. आम्ही येणेपूरला एवढा मोठा परिसर उभा केला तर तिथे हजारो लोकांना बोधीचा लाभ होतो. अनेक भिक्षू आपापल्या क्षेत्रामध्ये धर्माचं काम करत आहे. माझ्या उपासकांना धर्म मिळावा, माझ्या उपासकांना शील मिळावं, माझ्या उपासकांना धर्माचं जीवन प्राप्त व्हावं. आणि जो भिक्षू काम करतो त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. जो भिक्षू वर्कर आहे, जो भिक्षू समर्पित आहे, जो भिक्षू कर्मठ आहे, त्या भिक्षूला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. काल विहारामध्ये मी थोडा आराम करत असताना माझ्याकडे गाडी आली, शासनाची गाडी आली. मला वाटलं गाडी कशासाठी आली. मग विचारलं, त्यांनी मला प्रश्न केला, भंतेजी इथे कशाची कमी आहे. त्यांनी प्रश्न केला, इथे कशाची कमी आहे. मी त्यांना सांगितलं इथे कशाचीच कमी नाही, तुम्हाला काय वाटते ते करा. मग त्यांनी सांगितलं का इथे सौर ऊर्जाची आम्ही लाईट लावून देऊ. त्यांनी सांगितलं आम्ही इथे झाडं लावून देऊ. त्यांनी सांगितलं आम्ही पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त करू. त्यांनी सांगितलं आम्ही फार मोठा एक बोर्ड रोडच्या बाजूला लावून देऊ, एवढं मोठं विहार लोकांना दिसलं पाहिजे, माहीत झालं पाहिजे. अनेक गोष्टीवर त्यांनी चर्चा केली. आणि हाय मस्ट 2 लाईट याची सुद्धा त्यांनी चर्चा केली. आपण कोणाला मागितलं नाही. जो भिक्षू खरोखर सत्यवादी आहे, जो भिक्षू खरोखर शीलवान आहे, जो भिक्षू समाजाच्या प्रती समर्पित आहे, त्या भिक्षूला काही कमी नाही. गरज आहे त्याच्यापाशी गरज, तोच उलट दुसऱ्यांना देतो, त्याला काही कमी नाही. म्हणून भिक्षू हे श्रीमंतच राहतात. भिक्षू राजा महाराजांचीच मुलं आहे. मग त्यांच्याकडे काय कमी, त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आहे. उपासक आहे, उपासिका आहे, महाउपासिका आहे, अष्टशीलवाले आहे, पंचशीलवाले आहे. बस आपल्या शीलाला सांभाळा, आपल्या धर्माला सांभाळा, आपल्या विनयाला सांभाळा, आपल्या कायावाच्या मनाला सांभाळा. बस तुम्हाला चांगल्या प्रकारची अवस्था प्राप्त होईल. जशी बुद्धाच्या काळामध्ये अनेकांना चांगल्या प्रकारची अवस्था प्राप्त झाली, तुम्हाला चांगल्या प्रकारची अवस्था प्राप्त होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. फक्त तथागताने जसे संकल्प केले पूर्ण झाले, बाबासाहेबांनी जसे संकल्प केले तसे त्यांचे पूर्ण झाले. तुमचे जर काही 4 संकल्प चांगल्या उद्देशाचे असतील ते सुद्धा संकल्प चंदो पन्नरो सैथा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे धीरे धीरे पूर्ण होतील. अशी मी आजच्या प्रसंगी एक नंबर प्रार्थना करतो. फार मोठा अतिशय महत्त्वाचा दिवस, फार मोठा पौर्णिमेचा दिवस. आणि यावेळेला कोण कुठे काय करत आहे त्याचं घेणं देणं नाही. पण यावेळेला आम्ही इथे बसलो आहे, बुद्धाच्या समोर बसलो आहे, भंतेजीच्या समोर बसलो आहे आणि धर्मश्रवण करत आहे. बस यालाच पुण्य म्हणतात, दुसरं तिसरं काही पुण्य नाही, यालाच पुण्य म्हणतात. आणि मी तुम्हाला 4 गोष्टी सांगण्यासाठी 80 किलोमीटर दूर आलो, सगळे कामधंदे बघतो. आज पौर्णिमेचा दिवस आहे. माझ्या विहारातही आता लोक असतात. मी काही लोक तिथे सोडून आलो, मला जायचं म्हणून रात्रीपासून लोक आले आहेत, त्यांना सोडून आलो. म्हणून तुम्ही आंघोळ करा, जेवण करा, भोजन करा, तुम्ही खा, आईला द्या, अजून नमाजात आले त्यांचंही जेवण करा आणि मी येतो. 4 वाजेपर्यंत येतो. मी त्यांना सांगून आलो, माझ्या नंतरही काही लोक आले असतील, पण मी इथे आलो. भंतेजीच्या प्रेमामुळे मी इथे आलो, भंतेजीच्या सूचनामुळे मी तुम्हाला 4 शब्द सांगितले. हे सांगायचे म्हणून सांगितले नाही आणि तुम्ही ऐकायचे म्हणून ऐकले नाही पाहिजे. हे काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. त्या बुद्ध वचनावर आमचा विश्वास आहे, बाबासाहेबांच्या वचनावर आमचा एक विश्वास आहे. बाबासाहेबांचे विचार, बुद्धाचे विचार भंतेजीच्या वाणीतून ऐकले, आमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे, त्या वचनावर विश्वास पाहिजे, सांगणाऱ्यावर विश्वास पाहिजे. त्याचा फार मोठा एक प्रभाव होतो. तर म्हणून तुम्ही धम्म आचरण करायला शिका, धम्म आचरण करा, धम्माच्या मार्गाने चाला, शील सदाचाराची जाणीव ठेवा, होशामध्ये जीवन जगा. मी काय करत आहे याचा मला काय लाभ होईल, माझी जीव काय ती बरोबर आहे. कोणती गोष्ट करण्याच्या आधी तारून तपासून पडताळून पहा, त्यानंतर करा. तुमचं मन फार मोठं समाधानी होईल. भरतीने 4 शब्द सांगण्यासाठी मला अनुमती दिली. माझ्याकडे मी तुम्हाला 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या पुण्यकर्माने तुमच्या मनात इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे होतील. तुमच्या वाणीने नेहमी चांगलं कर्म घडावं, तुमच्या हाताने चांगलं कर्म घडावं, तुमच्या जीवनामध्ये चांगले कर्म घडावे, तुमचं धन सत्कर्मामध्ये लागावं, तुमचा वेळ सत्कर्मामध्ये लागावा आणि तुमचं शरीराची शक्ती सुद्धा सत्कर्मामध्ये लागावी. बस हाच आजच्या प्रसंगी संदेश आहे आणि इथेच मी थांबतो. भगवत साधू साधू सर्वांनी